श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, तू ज्या आतुरतेने ज्या आनंदाची वाट पाहत आहेस, तो आनंद तुझ्या घरात आणि तुझ्या मनात प्रवेश करणार आहे. देव म्हणतात, मी माझ्या आशीर्वादाने तुझ्या त्या अडचणींना दूर करण्यासाठी जे काही आहे ते आता केलेले आहे आणि आता तो आनंद तुमच्याकडे येत आहे. त्या आनंदाला प्रेमाने स्वीकार करा. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, माझ्या प्रिय मुला, मी तुझ्यासाठी जे काही योग्य आहे ते अगदी योग्य वेळेवर तुला देत आहे. तेव्हा तू ते मिळताच तो आनंद प्राप्त करशील. बाळा, आता घाबरणे थांबव, चिंता करणे थांबव. सुख समृद्धीकडे तुझा मार्ग वळवण्यात आला आहे. कारण तू केलेले प्रयत्न मी पाहिले आहेत. तू त्या यशाकडे आणि समृद्धीकडे तुझे मार्ग वळवण्यासाठी जे काही प्रयत्न केले आहेत ते देवांनी स्वतः पाहून आता तुझ्याकडे ती समृद्धी आणि ते ऐश्वर्य पाठवण्याचे ठरवले आहे. देव तुमच्या मनातल्या त्या चांगल्या इच्छा आता पूर्ण करू इच्छितात. त्यासाठी तुम्हाला भक्कम असा आशीर्वाद देव देत आहे. तुमचे सर्व मार्ग समृद्धीकडे आणि सुखाकडे वळवण्याचे कार्य देवाने केले आहे. तुमच्यासाठी आता कुठलीही अडचण नाही. तुमच्या चिंता करणे या क्षणाला सोडा. कारण तुमच्यासाठी आता ते सर्व काही होणार आहे ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना केली आहे, ज्यासाठी तुम्ही देवाची खूप काही विनवणी केली आहे. देवाने तुमची विनंती मान्य केली आहे. तुमच्या विनंतीला देवाने सम्मानित केले आहे. आता चिंता करणे थांबवा, काळजी करणे थांबवा. तुमच्या मनात आता आनंदी आनंद प्राप्त होईल. कारण तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे जगता येणार आहे. तुमच्या त्या अडचणी तुमच्यातून दूर करण्यात येत आहे. देवाचा दैदिप्यमान आशीर्वाद तुम्ही तुमच्या श्रेष्ठ कर्मांनी प्राप्त केला आहे. बाळा, मला माहीत आहे तो खूप काही प्रयत्न करत आहे. तो खूप काही यश मागत आहेस. देव तुझ्यासाठी ती समृद्धी, ते सुख पाठवू इच्छितात. देव म्हणतात, खूप सुख समृद्धी तुझ्याकडे येत आहे. त्याला देवाचा आशीर्वाद मान. ते सर्व काही तुझ्यासाठी होणार आहे ज्याची तू देवांकडे मागणी केली आहेस. तुमच्या मनातील त्या इच्छा देवाने जाणल्या आहेत. देव म्हणतात, मला माहीत आहे मागील काळ तू खूप कठीण काढला आहेस. त्यात तुला खूप काही त्रासही सहन करावा लागला आहे. परंतु आता देवांनी तुमचा मार्ग सुखाकडे समृद्धीकडे वळवला आहे. तेव्हा मनाला निश्चिंत करा आणि त्या मार्गावर आनंदाने चला. देव म्हणतात, बाळा, माझ्या मार्गांवर, माझ्या मार्गदर्शनावर तुझा विश्वास आहे ना? मग तो तसाच ठेव आणि पुढे चालत राहा. तुझ्या मार्गात तुला ती हवी असलेली सुखाची वाट दिसून येईल. बाळा, आम्ही जाणतो की खूप काही अडचणी येत असतात. तुम्ही आमची प्रार्थना करता, नामस्मरण करता आणि विश्वासाने आमच्याकडे येता. तेव्हा आम्हीही तुम्हाला कधीही त्या निराशेकडे वळू देत नाही. उलटे तुमच्या मनात तो विश्वास आम्ही जागृत करू इच्छितो आणि तुम्हाला आमच्यापासून दूर जाण्यापासून आम्ही नेहमीच रोखतो. देव म्हणतात, कधी काळी बाळा, जर कुठल्या कार्याला उशीर लागत असेल तर मनात तो संयम ठेव. कारण
ते तुझ्यासाठी होणार आहे. तो चमत्कार तुझ्यासाठी होणार आहे. विश्वासाने पुढे चालत राहा. देवाचा एक चमत्कार तुझ्यासोबत लवकरच तू प्राप्त करशील, कारण तू त्यासाठी देवांची प्रार्थना केली आहे. तू देवाला प्रार्थनेद्वारे मागत असतो की देवा, मला तुमच्या जवळ राहायचे आहे, तुमचा आशीर्वाद प्राप्त करायचा आहे, तुमचा चमत्कार अनुभवायचा आहे, तुम्हाला अनुभवायचे आहे. बाळा, होय, तू खूप काही आमचे अनुभव आणि आमचे चमत्कार देखील प्राप्त करशील. येणारा काळ तुझ्यासाठी खूप सुख, समृद्धी आणि आनंद देणारा ठरणार आहे. तुझे ते नाते आता घट्ट होणार आहे. तुमच्यात ते प्रेम ओसंडून वाहणार आहे. देव म्हणतात, या क्षणाला शंका करणे थांबवावे, कारण तुझ्या मनात वारंवार काही शंका येत आहेत, त्या मी पाहत आहे. बाळा, तू जर माझ्यावर संपूर्णपणे विश्वास ठेवशील तर तुझ्यासाठी ते अशक्य देखील शक्य होणार आहे. विश्वासाने पुढे चालत राहा. देवाचे नामस्मरण कधीही सोडू नका. देवावरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. तुमच्यासाठी ते आश्चर्यकारक काहीतरी घडणार आहे. मनातल्या शंका दूर करा, कारण देवाचा दैदिप्यमान आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात. देवाचे चमत्कार तुम्ही प्राप्त करणार आहात. तुम्ही जितका विश्वास ठेवाल तितकेच देवाच्या जवळ स्वतःला प्राप्त कराल. देव म्हणतात, श्रद्धेने, विश्वासाने नामस्मरण करावे. तू जेव्हा जेव्हा मला नामस्मरणाने आठवण करशील तेव्हा तेव्हा तू मला अगदी जवळ प्राप्त करशील. देव म्हणतात, बाळा, मी तुला आनंदित पाहू इच्छितो. तुझ्या मुखावर ते स्मित हास्य मी पाहू इच्छितो, कारण मला माझे बाळ आनंदी हवे आहे. जेव्हा तू प्रेमाने माझे नामस्मरण करतोस आणि विश्वासाने माझ्यापर्यंत काहीतरी येऊन मागतोस, तेव्हा मी तुला त्या निराशेकडे जाऊ देत नाही आणि तुझ्या विश्वासाला मी नेहमीच जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, ते माझ्या आशीर्वादाने. देव म्हणतात, तू जर एक प्रयत्न करशील तर तुला ते भरघोस यश मी देईल. बाळा, या क्षणाला देखील तुझ्या मनातल्या त्या इच्छा मी जाणतो. ते सर्व काही तुमच्या दिशेने येत आहे, ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला तयार आहात. देव म्हणतात, मी तुझ्या हाताला यशच देणार आहे, तेव्हा तूही प्रयत्न थांबवू नकोस. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करणारा देव आहे. तुला एकटा सोडून जाणारा देव नाही. तू जर कुठल्याही परिस्थितीत असशील तर मी तुला एकटा सोडू इच्छित नाही. त्या क्षणाला तू नामस्मरणाने माझा धावा कर. ते सर्व तुझ्यासाठी व्हायला लागेल जे तू माझ्याकडे इच्छेने मागत आहेस. देव तुमचे पिता आहेत. देव तुमचे परमेश्वर आहेत. तुम्ही देवाकडे आशेने पाहत आहात. देव तुमच्याकडे निराशा आणि नकारात्मकता येऊ देणार नाहीत. तुमच्या दिशेने देव सकारात्मक विचार आणि ते चमत्कार आणि आशीर्वाद पाठवत आहेत. ते घेण्यासाठी तुम्ही सज्ज असावे अशी देवाची इच्छा आहे. या क्षणाला जो कोणी हा पवित्र आणि दैवी संदेश ऐकत आहेत त्यांना विनंती आहे की देवाचे नामस्मरण करत राहा. देवावर संपूर्णपणे विश्वास ठेवा. आज जे तुम्हाला अशक्य वाटत आहे ते देव तुमच्या मनातले पुढील काळातच पूर्ण करतील. तेव्हा श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका. तुमच्या सर्व मनोकामना देव पूर्ण करोत.
तुमच्या सर्व काही इच्छा देव पूर्ण करोत. तुम्हाला देवांचे अनुभव प्राप्त होत. हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना. देवाच्या इच्छेनेच तुम्ही हा संदेश ऐकत आहात. देव तुमच्यापर्यंत स्वतः येऊन तुम्हाला मदतीचा हात देऊ इच्छितात. देव म्हणतात, बाळा, तू जेव्हाही माझ्याकडे मदतीला येतोस तेव्हा मी सहस्त्र हाताने तुला मदत करायला तयार आहे. पण तू मागे सरकू नकोस. एकदा जर एखादे काम झाले नसेल तर निराशा मनात आणू नकोस. प्रयत्न कर, मी तुला त्यात भरघोस यश देईल. जर एकदा प्रयत्न करून तुम्ही तो प्रयत्न सोडून दिलात तर यश मिळणार नाही. पण जर प्रयत्न करत राहिलात तर भरघोस यश तुमच्या दिशेने येणार. बाळा, ते तुझ्याकडे येणार आहे ज्यासाठी तुम्ही माझी विनंती केली आहे. तुम्ही ज्यासाठी खूप काही प्रयत्न करत आहात ते तुमच्याकडे येणार आहे. देव म्हणतात, देवावर श्रद्धा ठेवा, विश्वासाने पुढे जा, आपला प्रयत्न करत राहा. तू जेव्हा प्रयत्न करशील तेव्हा मी तुझ्याकडे ते यश नक्कीच पाठवेल. तुमच्या आयुष्यात ते सर्व काही होणार आहे ज्यासाठी तुम्ही खूप काही आनंदाचे स्वप्न रंगवत आहात. देव म्हणतात, तुझ्या स्वप्नांना मी ते माझे आशीर्वाद देऊन पूर्ण करेल. देव म्हणतात, जर तू आज ज्या कार्यासाठी प्रयत्न करायला तयार आहेस त्यासाठी तुला हमी मी देतो की ते तुझे कार्य नक्कीच प्रगतीवर जाईल. देव म्हणतात, अरे माझ्या प्रिय मुला, मी तुला कधीही एकटा आणि अंधारात सोडू इच्छित नाही. त्यासाठी माझा प्रकाश मी तुझ्या दिशेने पाठवला आहे. तेव्हा आनंदी होण्याची वेळ आहे. देव तुमच्यासाठी ते सर्व काही घडवून आणू इच्छितात ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला तयार आहात. देव म्हणतात, जो कोणी माझ्याकडे त्या आर्थिक चमत्कारासाठी प्रयत्न करत आहे त्याला ते आर्थिक चमत्कार प्राप्त होतील. बाळा, चिंता करणे थांबव, कारण माझा आर्थिक चमत्कार आता तू स्वतः अनुभव करशील. तुझ्या त्या छोट्या मोठ्या समस्या अगदी नष्ट होऊन जातील. तुला आता पुढील चिंता करण्याचे काहीही कारण नाही, कारण तुला आर्थिकतेने सबल करण्यासाठी माझा आशीर्वाद पुरेसा आहे. जेव्हा तुम्ही प्रार्थनेने आणि प्रयत्नाने पुढे जाता तेव्हा आमचे दैदिप्यमान चमत्कार तुमच्या दिशेने आम्ही वळवत असतो. देव म्हणतात, निराशा कधीही मनात ठेवू नको. निराशेचे विचार या क्षणाला जर तुझ्या मनात अंधार निर्माण करत असशील तर ते या क्षणाला माझ्या चरणावर सोपवून दे आणि निश्चिंत हो. नामस्मरणाची कास धर. देवावर संपूर्ण विश्वास ठेव. देव तुझे निर्माता आहेत. त्यांच्याकडे तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे. पण ती योग्य वेळ आल्यावर तुला ते प्रश्नाचे उत्तर मिळेल. बाळा, तेव्हा मनातून शंका कुशंका काढून देवावर संपूर्णपणे आपला भार टाकू शकता. देवाशिवाय अन्य कोणीही तुमच्या भाराला सांभाळण्यासाठी सक्षम नाही. या जगात तुम्ही जेव्हा जन्माला येता तेव्हाही तुमचे निर्माता देवच आहेत. तुमचे आयुष्यही देवाच्या विश्वासावर पुढे जायला तयार आहे. तेव्हा देवांवरचा विश्वास कोणत्याही रीतीने कमी पडू देऊ नका. देव तुम्हाला ते सर्व काही चमत्काराचे आशीर्वाद देण्यासाठी स्वतः इथे हजर आहेत. देव म्हणतात, तू प्रार्थना कर, त्या दिशेने प्रयत्न कर. मी तुला भरघोस यश
देणार आहे. तो आनंद तुझ्या दिशेने पाठवत आहे. ते नाते तुझ्या दिशेने पाठवत आहे. बाळा, मी तुझ्या मनातली प्रत्येक इच्छा जाणतो. जे कोणी या क्षणाला मला माहीत आहे की खूप काही प्रार्थना करत आहे, त्यासाठी ते आरोग्याचे चमत्कार होणार आहे. तू माझी प्रार्थना वारंवार करत आहेस, त्या दिशेने तुझ्यासाठी तो आरोग्याचा चमत्कार तुला पाहायला मिळेल. मला माहीत आहे की तू खूप काही त्रास सहन केला आहेस, पण आता मात्र त्या त्रासातून तुझी मुक्तता करून देण्यासाठी आम्ही स्वतः आलो आहोत. तेव्हा निश्चिंत हो. तुझ्यातून ते दुखणे, ते कष्ट, ते दुःख काढून घेऊन त्या जागी माझा चमत्कारांचा आशीर्वाद तू प्राप्त करत आहेस. तुझ्यातून ते सर्व क्लेश या क्षणाला दूर होण्यास तुला मदतीचा हात मी देत आहे. माझा हात धर आणि पुढे चाल. देव म्हणतात, आजपासून तुझे ते दुःखाचे क्षण समाप्त होऊन तुझ्यासाठी ते सुखाचे क्षण मी देत आहे. बाळा, तू त्या समस्येतून संपूर्णपणे काही काळातच बाहेर येणार आहेस. विश्वास ठेव. श्रद्धेने नामस्मरण करत राहा. नामस्मरणाला कधीही विसरू नका. देवानी तुमच्यासाठी नामस्मरण खूप मोठ्या आधारासाठी दिले आहे. तुम्ही जर विश्वास ठेवून नामस्मरण जरी कराल तर आम्हाला नेहमीच सदैव आपल्या जवळ प्राप्त कराल. देव म्हणतात, आम्ही कुठेही जात नाही. तुम्ही जेव्हा आमचे नामस्मरण करता तेव्हा आमचा चमत्कारांचा आशीर्वाद तुमच्या अवतीभोवतीच असतो. तुम्ही तो त्या क्षणाला देखील प्राप्त करू शकता. तेव्हा विश्वासाने हाका मारा. मी तुमच्या हाकेला धावेल. देव म्हणतात, जर तू या क्षणाला नकारात्मक भावना टाकून देशील तर पुढच्या क्षणाला देखील तुझ्यासाठी तो माझा चमत्कार तू प्राप्त करशील. बाळा, मी नेहमीच तुझ्यावर माझ्या कृपेचा, आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितो. तू तो आनंदाने स्वीकार करावा अशी माझी इच्छा आहे. तुझ्यासाठी ते होणार आहे. तुम्ही त्या मार्गावर चालत राहा. देवदूत तुमच्यासाठी मार्गात ते चमत्कार घेऊन तुम्हाला उभे मिळतील. देव म्हणतात, जर तू या क्षणाला हा संदेश ऐकत आहेस तर तू स्वतःला भाग्यशाली समज. कारण जे भाग्यशाली आहेत त्यांच्यापर्यंतच हा दैदिप्यमान माझा आशीर्वाद मी देत आहे. हा नुसता संदेश नसून माझा आशीर्वाद आहे. देव तुम्हाला या क्षणाला काही संकेत देऊ इच्छितात. बाळा, तुझे रखडलेले आणि तू खूप काही प्रार्थना करत आहेस, म्हणून मी तुझे ते कार्य लवकरच पूर्ण करणार आहे. विश्वासाने पुढे जात राहा. श्रद्धेने नामस्मरण करत राहा. नामस्मरण आमची तुम्हाला एक अमूल्य भेट आहे. जर तुम्ही नामाला जपले तर देव तुम्हाला नक्कीच जपतील. विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतील. विश्वासाने आपल्या कर्मात कोणताही कसूर ठेवू नका. नात्यात जर तुम्हाला ते प्रेम हवे आहे तर तुम्ही देखील ते प्रेम द्यायला शिका. देवांचा आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात. हा संदेश देखील विश्वासाने तुम्ही इथपर्यंत ऐकला आहे. तेव्हा तुम्ही देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण आहात. तुम्हाला तुमच्या जीवनात कोणतीही कमतरता पुढील काळात भासणार नाही. लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्याकडे येत आहे. ती सुख समृद्धी तुमच्या मार्गात आहे.
तुम्ही केलेले चांगले कर्म तुमच्या मुलांसाठी आणि तुमच्या नातवंडांसाठी सुद्धा कार्य करणार आहे. देवाने तुमच्यासाठी तो आशीर्वाद दिला आहे. देवाची इच्छा आहे की तुम्ही ते आनंदाने स्वीकार करून आपले जीवन समाधानाने परिपूर्ण करावे. माझ्या प्रिय बाळा, तू या क्षणाला देखील जी काही इच्छा माझ्याकडे मागत आहेस ती मी तुझी 48 तासात पूर्ण करेल. विश्वासाने तू हा संदेश ऐकला आहे तेव्हा तुझ्या मनातले मी जाणले आहे. तुझे कल्याण होणार आहे. तू संपूर्ण कुटुंबाची काळजी करत आहेस. काळजी करणे थांबव. मी तुझा देव तुला सांगतो की तुमचे संपूर्ण जीवन आनंदाने बहरणार आहे. पुढील काळ सुखाचा येणार आहे. तू नामस्मरण करत राहा. माझी प्राप्ती तुला आहे. माझे दर्शन तुला लवकरच होणार आहे. तुमच्याकडे तो आनंद येणार आहे. ज्या नात्यात आतापर्यंत तुम्ही खूप काही त्रास सहन केला आहे, आता त्या त्रासातून तुमची मुक्तता करून तुमच्याकडे ते नाते प्रेम देणार आहे. देव म्हणतात, बाळा, मी तुला एक आनंदाची बातमी देऊ इच्छितो. ती लवकरच तुला प्राप्त होणार आहे. तेव्हा विश्वासाने पुढे चालत राहा. तो आनंद तुम्ही प्राप्त करण्याच्या योग्य मला वाटलात म्हणून तो आनंद तुम्हाला देण्यात येत आहे. सुख, समृद्धी आणि वैभवाने तुमच्या संपूर्ण परिवार आनंदी राहो. हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना. ज्यांनी कुणी हा संदेश इथपर्यंत ऐकला आहे, देव त्यांचे सदैव कल्याण करो. त्यांच्या घरात, त्यांच्या कुटुंबात तो आनंद आणि ते सर्व सुख ते प्राप्त करोत ज्यांची ते इच्छा देवाकडे मागत आहेत. स्वामी देव त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत. हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.